मधुराताई, मी कितीदा ठरवते तुझे व्हिडिओ बघून की मी रोज फिरायला जाईल, मी योगा करील, मी डाएट करील, मी चांगल्या सवयी लावील. 4 दिवस करते आणि 5व्या दिवशी परत जैसे थे, परत तोच आळस, परत तो कंटाळा, सगळं मोटिवेशन निघून जातं आणि मी काही स्वतःमध्ये बदल करू शकत नाही किंवा सवयी मी कन्सिस्टंट ठेवू शकत नाही. मी आता काय करायला पाहिजे? म्हणजे मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सवयींवर जर का हक्काने राज्य करायचं असेल तर त्यासाठी मोटिवेशन नाही, सिस्टीम लागते. सिस्टीमकडे आपण लक्ष देत नाही, कारण मोटिवेशन हे क्षणिक असतं आणि सिस्टीम्स हे लॉंग टर्म साठी खूप उपयोगी पडतात. जर का तुम्हाला चांगल्या सवयी कंटिन्युअस ठेवायच्या असतील, त्यात कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर त्यासाठी आपण सिस्टीमवर फोकस केला पाहिजे. आता सिस्टीम कशा बिल्ड करायच्या या आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी, आनंदासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता सवयीमध्ये जर का तुम्हाला सातत्य, चांगल्या सवयी बिल्डअप करण्यासाठी सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर सर्वात पहिली टिप म्हणजे हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे एका सवयीला छोटीशी अजून एक सवय जोडायची. आता साधं उदाहरण घ्या. सकाळी उठल्या उठल्या मला चहा लागतो, असं आपला प्रत्येकाचा हे असतो की मला चहा प्यायची सवय. मग आता तुम्हाला एखादी नवीन सवय त्याला स्वतःमध्ये डेव्हलप करायची असेल तर या सवयीला ती सवय जोडायची. म्हणजे कसं की समजा मला पुस्तक वाचनाची सवय लावायची आहे, रीडिंगची सवय लावायची आहे, तर एरवी मला वेळ मिळत नाही. पण मग मी काय करू शकते की मी चहा प्यायला जेव्हा बसते तेव्हा एखादं पुस्तक हातात घ्यायचं आणि कमीत कमी 2 पानं तरी वाचून काढायची. चहा पिता पिता छान पुस्तक वाचता येतं. सो ह्याला म्हणतात हॅबिट स्टॅकिंग. एका सवयीला जोडून दुसरी सवय आपण जेव्हा जोडतो तेव्हा अजून एक छान सवयींची सिरीज तयार होते. सो हॅबिट स्टॅकिंग नक्की प्रॅक्टिस करा. दुसरी महत्वाची टिप म्हणजे परिणाम सोडून प्रक्रियेवर फोकस करा. आपण ना रिझल्टवर जास्ती लक्ष केंद्रित करतो, त्याच्याऐवजी आपला फोकस सिस्टीमवर किंवा प्रोसेसवर जास्ती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला समजा वजन कमी करायचंय तर मी रोज चाललं पाहिजे. आपण काय विचार करतो, अरे वजन कमीच होत नाहीये, वजन कमीच होत नाहीये. तुम्ही महिनाभर डाएट करा, त्याच्या जोडीने रोज अर्धा तास चाला तर ऑटोमॅटिकली रिझल्ट हा दिसणारच आहे. पण तुम्ही काय करता की रिझल्टवरच फोकस करता, सिस्टीमवर, प्रोसेसवर फोकस करत नाही, प्रक्रियेवर